हाय हॅलो नमस्कार, मी सिद्धी. हॅलो महाराष्ट्राचा महाराष्ट्र दौरा घेऊन आज आम्ही आलो आहोत माहीम विधानसभा मतदारसंघ इथं. आता आम्ही आहोत शिवाजी पार्क इथं. महायुतीच्या प्रचाराची सभा इथं होणार आहे, त्याची जोरदार तयारी कशी सुरू आहे ते आपण पाहतच आहोत. पण बरोबर आहे ना, ज्यांना अगदीच नाही मिळत त्यांना 1500 तरी मिळत आहेत ना. मग ह्याच्यापूर्वी कुठल्याच ह्याने केलं नव्हतं ना, मग ह्यांनी केलंय, मग ते काही लोकांना आवडतंय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यंदा पहिल्यांदाच इथून आमदारकीचं नशीब आजमावतायत. त्यांचं पहिलंच वर्ष आहे. आनंदाने जर द्यायचे असेल तर देतील अमित ठाकरेंना पण मतदान, येतील निवडून ते पण. सदा सरवणकर यांनी अगदी राज ठाकरेंच्या घराचं दार ठोठावून सुद्धा इथं इंटरेस्टिंग अशी तिरंगी लढत होणार आहे. आता नवीन नवीन त्यांची अमित ठाकरेची सुरुवात आहे, तर मला तर वाटतं 90% होऊन पण जाणार. तर माझी इच्छा अशी आहे की त्यांना अमित ठाकरेंना निवडून द्यावं, पब्लिक एक नवीन संधी त्यांना एक नवीन संधी मिळावं. कारण अमित ठाकरे नंबर 1 आहे, तो निवडून आलाच पाहिजे, कारण त्याचा नवीन चेहरा आहे. आम्हाला वाटतं महेश सावंतच येईल. कामं आमची तर पहिली पण त्यांनी केलेली आहे आणि आता पण ते करतात. ते बेरोजगार आहेत, त्या लोकांना रोजगार द्यावा. ते गल्ली गल्लीमध्ये सदा सरवणकर साहेबांची काम आहे. नेता काम करणारा 24 तास अवेलेबल असणारा नेता निवडावा. माहीमच्या जनतेच्या मनातील आमदार नेमकं कोण आहे ते समजून घेऊया थेट जनतेमधून. आता अमित ठाकरे उभे आहेत, राज ठाकरेंचा मुलगा, त्यांना मतं मिळतील असं वाटतंय का? हो, मिळतील. पण सदा सरवणकर पण उभे आहेत तिकडे. ते पण जुने आहेत. हो, बघू चप्पल होईल चांगलं. जो काम करतो त्याला निवडून देणार. सदा सरवणकरांचं काम आवडतंय लोकांना इकडे. हा, इथे आहे, कामं आहेत त्याची पण. काय काय कामं केलेत त्यांनी? सदा सर्व नक्की मला माहित नाही, कारण मी इकडचं नाही, मी वळीच आहे. पण हाय, त्याचं नाव आहे, 2-4 वर्ष ऐकतोय मी. अमित ठाकरेंचं पण चांगलं नाव. ते ज्या महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत, महायुतीनं योजना आणल्यात, मग त्याचा परिणाम मतांवरती होतोय का? म्हणजे महिला आता थोडं महायुतीच्या बाजूला आहेत असं वाटतंय? हो आहे. ती लाडकी बहीण योजना आणली, त्याचा उपयोग खरंच होतोय? कारण एवढी महागाई आहे, एवढ्या महागाईच्या जगात 1500 रुपये महिलांना मिळतात तरी महिला खुश होतात. हे पण बरोबर आहे ना, ज्यांना अगदीच नाही मिळत त्यांना 1500 तरी मिळत आहेत ना. मग ते थोडं तरी म्हणजे ठीक आहे ना. आणि इतक्या महिलांना एकाच वेळेला 4-4 हजार 5-5 हजार देणं पण शक्य नाही आहे. मग ह्याच्यापूर्वी कुठल्याच ह्याने केलं नव्हतं ना, मग ह्यांनी केलंय, मग ते काही लोकांना आवडतंय. ज्यांना निवडणुकीच्या वेळेला ही योजना आणली गेली. आता महाविकास आघाडी पण म्हणते आम्ही जर आम्हाला निवडून आलं तर 3000 रुपये देऊ आम्ही. मग महिलांची मतं कुठेतरी विकत घेतली जात आहेत असं वाटतंय? हो. कारण की महिलांना रोजगार देणं जास्त महत्वाचं आहे ना की डिरेक्टली पैसे देणं. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी नाही काय कमेंट्स करू शकत, सॉरी. मध्ये काय वातावरण आहे, कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? आता जसे मत पडतील तसे त्याच्यावरती आहे ना. एकदम सांगू शकत नाही की बाबा हा सदा सरवणकरच येणार की किंवा दुसरा कोण येणार. आता राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे पण आलेत मैदानात, त्यांच्याबद्दल लोकांचं काय मत आहे? तर लोकांचं आहे की नाही ते मला माहित नाहीये. त्यांचं पहिलंच वर्ष आहे. आनंदाने जर द्यायचे असेल तर देतील अमित ठाकरेंना पण मतदान, येतील निवडून ते पण. अमित ठाकरे निवडून आले तर ते स्वतःच्या बळावर स्वतःच्या कामावर निवडून येतील की राज ठाकरेंचा मुलगा आहे म्हणून त्यांना जास्त मतं मिळतील? नाही, स्वतःच्या कामावर ते मी निवडून येतील. त्यांनी काय काय कामं केली आहेत? तरी भरपूर राज ठाकरेंनी भरपूर हे केलेलं आहे. आता राज ठाकरेंनी लोकसभेची निवडणूक होती तेव्हा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, आणि तरी पण मग आता सदा सरवणकरांनी मैदानात उतरणं कितपत योग्य वाटतंय? त्यांनी महायुतीनं अमित ठाकरेंना संधी द्यायला पाहिजे होती असं नाही वाटत? अमित ठाकरेंना तर संधी मिळाली अशी तर नाही मिळाली असती तरी ती मिळवलीच असते त्यांच्या बाप्पांनी. प्रश्नच नाही आहे. राज ठाकरेंनी त्यांचं काही या लोकांचं वातावरण वेगळं असतं, आपलं वेगळं असतं असं आहे. त्यांचे मोठ्या माणसांच्या मीटिंग वगैरे होतात त्यांच्या मनावर आहे. मग इथे माहीममध्ये काय प्रश्न आहेत लोकांचे सध्या? लोकांचे काय प्रश्न आहेत? पाण्याचं वगैरे, घरं, संडास वगैरे, बाकी कसली त्यांची आशा नाहीये. अच्छा, आतापर्यंत इथं सदा सरवणकर होते, त्यांनी काय काय कामं केली आहेत? काय नाही, लाद्या विद्यांचं वगैरे काम केलंय. लोक खुश आहेत का त्यांच्या कामावरती? आहेत, खुश आहेत. हो. सदा सरवणकरांना 10 पैकी किती मार्क द्याल तुम्ही त्यांच्या कामावरती? 10 पैकी किती देणार? 10 देणार. आता कोणाचं पारडं जास्त जड आहे, अमित ठाकरे की सदा सरवणकर? हे नाही मी सांगू शकत. तुम्ही कोणाला जास्त सपोर्ट कराल? मी जसं कोणाला ज्याचं नेहमी देते त्यांनाच देणार, जो मला कोणी मला मदत करेल. आता ही लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे महायुतीनं,
त्याचा काही फायदा घेतलाय तुम्ही? फायदा होतोय त्याचा काही? फायदा मला तर काहीच नाही. मी फॉर्म भरून बी मला फायदा नाहीये. नाही मिळाले 1,500 रुपये? नाही मिळाले. बरं, आता 2100 रुपये करणार आहेत ते. हां, असे पैसे दिले पाहिजेत का? तर त्यांच्यावर आहे ना, दिले पाहिजे की नाही. मग त्यांनी फॉर्मच वाटायचे नव्हते ना. पण खूप महिलांना लाभ मिळालेला आहे. त्यांना मिळालं त्यांची मजा हो, पण आमच्यासारख्या गरिबांना कुठे कोण देणार आहेत? आम्ही फॉर्म भरून पण आम्हाला मिळाले नाही तर काय फायदा काय? मग जो येईल दिसेल पुढे त्याला मतदान देऊन मोकळं व्हायचं. आपलं फक्त काम काय आहे? मतदान करायचं. पण आता एवढं महागाई वाढलेली आहे, आता एवढ्या महागाईच्या जगात 1,500 रुपयावरती संसार करता येईल का? नाही, हे शक्य नाही आहे. भाज्या जेवढ्या महाग झाल्या, लसूण 120 रुपये पाव आहे. हां, कोण तो लसूण घेणार आहे? एवढे कांदे एवढे महाग झाले, बटाटे, कोण एवढी भाजी? अहो, साधी मेथीची भाजी 50 रुपयाला एक जुडी देतात ते. काय गोरगरीब काय खाणार आणि काय राहणार आहे? मग भाज्या पण महागच झाल्या आहेत ना. आता ही जी काही योजना आणलेली आहे, माझी लाडकी बहीण योजना, तर तुम्हाला असं वाटत नाहीये का की ही फक्त पैसे देऊन मतं मिळवण्याची एक योजना आहे? मतांसाठी ही योजना आणलेली असं वाटतं, महिलांची मतं घेण्यासाठी? असेल, पण काय भरोसा आहे का त्यांचा? मतदानासाठी निवडणुकीसाठी काय पण करू शकतात ते लोक. आता महाविकास आघाडीने पण म्हणलंय, जर आता म्हणजे आता आहे म्हणून ते देणार. पुढच्या वेळेला जर परत उमेदवार दुसरा झाला तर कोण देणार? ते बंदच होणार ना परत ते पैसे. पण अशी मग भीती आहे का महिलांना की जर म्हणजे ज्या महिलांना मिळतायत हे 1,500 रुपये, त्या महिलांना माहिती, आम्हाला मिळालेच नाही तर आम्ही काय सांगणार आहे? आता महाविकास आघाडीने पण म्हणलंय की जर का महाविकास आघाडीला निवडून आणलं तर 3,000 रुपये महिन्याला देणार, ते पण दिले तर चांगले, ते निवडून आणू. बर. पण पैशांसाठी एकाच मताने थोडे ते निवडून येणार आहे, सर्वांचेच एक मत. पण असं प्रत्येक महिला जर म्हणाली की हे जास्त पैसे देतात, पण ही महिलांची मतं विकत घेतली जातात का अशा योजनांच्या नावाखाली? ते नाही मी सांगू शकत बाबा. सदा सर्वांना करो किंवा आम्ही ठाकरेंना करो, कोणाला बी करो, प्रश्न नाही आहे. पण आम्हाला त्याचा लाभ झालेला नाही आहे. मी फॉर्म भरून पण मला पैसे मिळालेले नाही आहे. त्यामुळे तुम्ही नाराज आहात का आता? नाराजच राहणार ना. मग विधवा बाईला तर कमीत कमी मिळाले तर विधवा बाई काहीतरी गोळ्या तरी आणून तिच्या खाऊ शकते. मग म्हणजे ही योजना महत्वाची आहे, म्हणजे या योजनेचा खूप महिलांना फायदा होऊ शकतो. फायदा झाला आहे लोकांना, बायकांना नाही असं नाही. बिचारा म्हाताऱ्या होतात त्यांना तर उलट आमच्यापेक्षा त्यांना जास्त त्यांना फायदा झाला पाहिजे माझ्या मनाने. मी तरी जाऊन दुकडे कुठेतरी काम करून खाऊ शकेल. पण ज्या महिला म्हाताऱ्या वयस्कर माझ्यापेक्षा वयस्कर असल्या त्या बिचाऱ्या कुठे जाणार आणि कुठे औषध पाण्याला खर्च करणार? मग ह्या लोकांनी जर त्यांना गरिबांना जर पैसे दिले महिलांना तर चांगलं आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. मग महायुतीने तशा महिलांसाठी योजना, म्हणजे आता गॅस सिलेंडर पण काही मोफत देणार ते म्हणतात, महिलांना अर्ध्या तिकिटावरती प्रवास करता येतोय, अशा चांगल्या महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत. तर या योजनांमुळं कदाचित महायुतीचं पारडं जड होईल असं वाटतंय तुम्हाला? होईल ना, का नाही होणार जड? महिलांना जर सर्व मदत केली तर होईलच जड. महिलांना जर का तुम्हाला एखादा सल्ला द्यायचा आहे, मतदान करताना काय विचार करून महिलांनी मत दिलं पाहिजे? आता त्यांना जर काही 2 पैशाचा फायदा झाला असेल तर ते जरूर मत देणार. पण त्यांनी फॉर्म भरून बी त्यांना फायदा नाही तर ते कसले मत देणार आहे? त्यांच्या पण मनाचा विचार करणार ना, ते देऊ की नको देऊ. बाबा आपल्याला तर एवढं करून काहीच मिळालं नाही, मग ते कशाला द्यायचं असा पण विचार करू शकतात ना. काय वातावरण आहे, कोण जिंकून येईल असं वाटतंय? मला तर वाटतंय सदा सरवणकर. बरं, सदा सरवणकर जिंकून येतील. सदा सरवणकरांनी आधी काही काम केलंय चांगलं इकडे? हो, केलेलं आहे इकडे, काम बिम सगळं केलेलं आहे त्यांनी, व्यवस्थित केलेलं आहे. बरं. आता राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे सुद्धा मैदानात उतरलेत, त्यांना लोक कसा प्रतिसाद देतील वाटतं? जर त्यांनी आता नवीन त्यांची अमित ठाकरेची सुरुवात आहे तर मला तर वाटतं 90% होऊन पण जाणार. अच्छा. पण अमित ठाकरेंना मतं राज ठाकरेंमुळे मिळतील की अमित ठाकरेंनी जी स्वतः कामं केली त्या बळावरती मतं मिळतील? नाही, राज ठाकरेच्या हिशोबाने होऊ शकतं. ओके, राज ठाकरेंमुळे मतं मिळतील. हो. अच्छा. आता सदा सरवणकर इकडचे आमदार होते, त्यांनी इकडे काय काय चांगली कामं केली असं तुम्हाला वाटतं? त्यांनी भरपूर चांगली कामं केली आहेत. कुठे रस्ते बनवले, कुठे काय काय वेगळी त्यांनी योजना हे केलेले आहेत. त्यांनी सगळं खूप चांगलं केलंय. बरं. सदा सरवणकरांना लोक संधी देतील पुन्हा एकदा? हो, नक्की नक्की. आता ज्या महिलांसाठी ज्या योजना आणल्यात, जसं की लाडकी बहीण योजना खूप गाजतीये सध्या, तर या योजनेमुळं महिला मतदार महायुतीला मतं देतील का? हो, नक्की देणार. कारण मिळालाय त्याचा लाभ तर मिळालाच आहे आणि हे लाभ सगळ्यांनाच ह्याच्या पुढे पण मिळावा. आम्ही अशी म्हणजे हे करतो की
ह्याच्या पुढे पण असं हे चालून राहायला पाहिजे. पण जास्त करून गोरगरिबांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला असं वाटतं का की जर का महायुतीचं सरकार नाही आलं तर लाडकी बहीण योजना बंद होईल? नाही, बंद तर नाही होणार आणि नक्की हे येणारच, शिवसेनाच येणार, सदा सरवणकर. बरं. हो. आता महाविकास आघाडीनं पण सांगितलंय जर का महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते महिलांना 1,500 नाही तर 3,000 रुपये देतील. मग महिला या लालचेपोटी मतं आपली कन्वर्ट करतील का महाविकास आघाडीला नाही, तसं निवडून? लालचं काय प्रश्नच नाहीये. आपापली मतं आपण कोणाला पण मांडू शकतो. तसं काही नाही आहे की लालचमुळे माणूस पुढे येऊ शकतो, तसं काही नसतं. 1500चे 5 जरी झाले तरी ते काय महिला जे आपल्या मनाचं तेच योग्य करणार असं आहे. आता एवढी महागाई आहे, आपण बघतोय भाजीपाला तेल सगळं इतकं महाग झालंय, हो. तर या 1,500 रुपयांचा खरंच फायदा होतोय महिलांना? हो नक्की. पण एक आहे की भाजीपाला वगैरे खूप महाग झालाय आणि लोकांना ते कसं घर चालवायचं कसं नाही चालवायचं तो आता महत्त्वाचा प्रश्न आलाय. म्हणून सरकारने जास्तीत जास्त सगळं कमी भावामध्ये आणावं गोरगरिबांसाठी, ते महत्त्वाचं आहे. असं आहे. आता सदा सरवणकर इकडं आमदार होते, त्यांनी जी कामं केली आहेत त्यांना तुम्ही 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी आम्ही 9 मार्क देऊ शकतो. अच्छा, 10 पैकी 9 मार्क. एक मार्क कुठे कापला? एक मार्ग समजा आता त्यांनी जर ह्या पुढे पण चांगलं हे केलं तर 10 पैकी 10 काय 10 पैकी 15 पण माणूस देऊ शकतो. बरं. असं आहे. आता जर सदा सरवणकर पुन्हा एकदा आमदार झाले हा. किंवा कुणीही आमदार इकडे झालं तर त्यांनी काय कामं केली पाहिजेत? जर ते आमदार झाले तर त्यांनी विश्वासाने सगळी कामं जी हातात घेतलेली आहे ती त्यांनी संपूर्ण पूर्ण करावी. असं नाही की सीट मिळणार आणि आम्ही जिंकलो नंतर हात वरती करणार, तसं नाही पाहिजे. असं आहे. हे पण मला एक गोष्ट बोलायची आहे. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे हो याचा नवीन चेहरा आहे. हो, नवीन चेहरा. हा बरोबर. हा पहिल्यांदाच उभा बरोबर. राहतोय. हा. तर माझी इच्छा अशी आहे की त्यांना अमित ठाकरेंना निवडून द्यावं द्यावं, पब्लिकने. द्यावं. एक नवीन संधी. नवीन संधी संधी आहे. हा हा, त्यांना एक नवीन आहे. संधी मिळावं. मिळावी. बरोबर. म्हणजे कसं आहे आता सदा सरवणकर ह्या लोकांनी केलं तसं अमित ठाकरे काय करतात ते आम्हाला पण कळालं पाहिजे ना. मग पहिले पब्लिकनी काय केलं पाहिजे, अमित ठाकरेंना एक संधी दिली पाहिजे निवडून आणायला. जसं अमित ठाकरे एक नंबर आहे. जसं आदित्य ठाकरे पुढे गेलाय तसं ह्याला पण तुम्ही संधी द्या की तो पुढे काहीतरी करावं. असं आहे. आणि सदा सरवणकरसाठी तर आम्ही एकच म्हणतोय, अमित ठाकरेंना हा. निवडून द्यावं पब्लिकनी बस. नाहीतर मग आम्ही असं ठाकरेवर होतं नंबर की 1 आहे. माणसाला खुर्ची मिळाली, आपापली माणसं त्या खुर्चीसाठी लढतात, तसं नको व्हायला. तुम्ही पुढे येऊन तुम्हाला पब्लिक तुम्हाला मतं हे करून देतात आहे तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी पण काहीतरी करा. नाहीतर मग आम्ही जिंकून आलो आणि तुम्ही हात वरती करणार, इम्पॉसिबल. अमित ठाकरे जर का निवडून आले तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तिकडच्या लोकांना? अपेक्षा भरपूर, भरपूर, कारण त्याच्या भरपूर. वडिलांनी भरपूर आम्ही अपेक्षा केली आहे. हो. तर बापाचं बघून मुलगा पण करेल. करेल. कारण अमित ठाकरे नंबर हो, 1 आहे. one तो आहे. निवडून आलाच पाहिजे कारण हो. त्याचा नवीन चेहरा आहे. हो. पब्लिकने सर्वांनी त्यांना निवडून आणलं पाहिजे. आणि आम्ही आणि तर त्यांना मतदान केलं पाहिजे. आम्ही एकच आमचं म्हणणं आहे की जे कुठलंही सरकार येऊ दे पण महागाई ही कमी व्हायला पाहिजे. गोरगरिबांसाठी काय एवढा पैसा नाही आहे की आता ती 100 रुपयाची भाजी असणार तर तो गरीब माणूस घेणार, अशक्य. असं अरे आहे. 50 रुपयाला मेथीची हो. जोडी आहे. 4 माणसाची मेथीची जोडी शिजून एवढी होणार, काय हो. खाणार माणूस पब्लिक? हे असं माझी इच्छा तर अशी आहे, अमित ठाकरे जर निवडून आलं काहीतरी करून दाखवतील. दाखवावं. जसं बापानी केलंय ना दाखवावं. तसं मुलांनी करावं. हो. कारण आणि- अमित ठाकरे नंबर 1 आहे. आणि जो एकनाथ शिंदे जे काय बोलताय त्यांनी पण ते पूर्णपणे करून दाखवावं. त्यांच्या पाठीमागे ठीक आहे मोदींचा हात आहे, भाजपचा हे आहे, ठीक आहे असावं कोण, पण तुम्ही ते करून दाखवा. असं आहे. आता इथं अमित ठाकरे पण उभे आहेत, ते नवीनच आहे ना, त्याला एवढं नॉलेज नाही. पण आता राज ठाकरेंमुळे त्यांना मिळतील का मतं जास्त? सध्या तर त्याला काही कल्पना नाही ती. बरं. सदा सरवणकर इकडे आमदार होते, काही कामं केलीत की नाही त्यांनी? त्यांनी पण बरीच कामं केली. मग पुन्हा एकदा लोक निवडून देतील का त्यांना? त्याचं त्यांच्यावर आहे, पण पब्लिकच्या मनावर आहे. आपण काय बोलू? तुम्हाला काय वाटतं कोण जास्त जिंकून येऊ शकतं? आम्हाला तर वाटतं महेश सावंतच जिंक. सावंत जिंकतील. अमित ठाकरे आता नवीन आता पहिल्यांदाच उभारतात. पहिल्यांदाच उभा राहिलाय, त्याला काय एवढं माहिती नाही त्याच्या. पण लोक मग एकदा संधी देतील का त्यांना?
नाही त्याला एवढं नाही. आता माहीम विधानसभा मतदारसंघात काय वातावरण आहे, कोण जिंकून येईल असं वाटतं? आम्हाला तर महेश सावंत जिंकून येतील यांची आशा आणि येणारच ते. आता अमित ठाकरे पण उभे आहेत, पहिल्यांदाच उभे आहेत त्यांना. आमची मशाल येणार म्हणजे येणार. बरं आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत आणि पहिल्यापासून होतो आणि अजून पण आम्ही आहेच. बरं काय मशाल जर निवडून आली तर काय काय कामं करेल मशाल इकडे? कामं आमची तर पहिली पण त्यांनी केलेली आहे आणि आता पण ते करतात. बरं इथं आता सदा सरवणकर उभे आहेत आणि ते आधी पण आमदार होते. पण त्यांनी ते पक्ष बदलला त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही बोललो. पण आम्ही आता आमचं एकच आहे, मशाल ही आमची ठरलेली आहे, आम्ही त्यांनाच निवडून द्या. पण आता अमित ठाकरे पहिल्यांदाच उभे आहेत, तुम्हाला वाटत नाही का इकडचे लोक ॲटलिस्ट राज ठाकरेंकडे बघून तरी अमित ठाकरेंना निवडून देतील? नाही, राज ठाकरे साहेब पण आमचे चांगले आहेत. असं नाही की त्यांनी काही कामं नाही केली, त्यांनी पण कामं केली. पण आमचे जे बाळासाहेब ठाकरेंनी जे केलेलं आहे पहिल्यापासून आणि आतापर्यंत, आम्ही त्यांच्याच पाठीशी आणि पाठीशी त्यांच्याच राहणार. बरं अमित ठाकरे यांनी काही कामं केली आहेत का इकडे? नाही कामं तर नाही केलेली आहेत, पण नितीन सरदेसाई भाऊनी केलेलं आहे. पण सदा सरवणकर साहेबांनी पण आमची कामं केलेली आहेत. बरं अमित ठाकरेंनी काही नाही केली? नाही अजून. अमित ठाकरेंना इथं तिकीट कसं काय बरं दिलं ते आम्हाला काय आता माहिती नाही. जे आता फक्त राज ठाकरेंचा मुलगा आहे. हो त्यांच्या नावाने जर आम्ही काय केलं तर. अमित ठाकरे जर निवडून आले तर त्यांच्याकडनं काय काय अपेक्षा आहेत? अमित ठाकरे निवडून आले तर आम्हाला काय फक्त बेरोजगार आहेत त्या लोकांना रोजगार द्यावा हीच आमची अपेक्षा. बरं इकडच्या भागात काय प्रॉब्लेम काय काय आहेत? प्रॉब्लेम आता काय नाही, फक्त रोजगारचा. परत आम्ही जे भाजीपाल्याचा धंदा लावतो त्याच्याबद्दल BMC वगैरे ह्या लोकांना हँडल करावं हीच आमची इच्छा आहे. अच्छा आता सदा सरवणकर इकडचे आमदार होते, त्यांना जर का 10 पैकी मार्क द्यायचे असेल तर किती मार्क द्याल तुम्ही? आता असे तर मार्क आता आम्ही कायच नाही देऊ शकत, कारण आम्ही आता ठाकरे गट बोलल्यानंतर आम्ही त्यांच्या ते पक्षामध्ये कट्टर आहेत आम्ही पहिल्यापासून. अच्छा इकडच्या लोकांचं काय वाटतं की जास्त करून लोक कुणाला मतं देतील? इकडचे लोक, तुम्ही नाही, लोक सगळे उद्धव भाऊंनाच. उद्धव भाऊंना देतील मतं एवढे? हां ह्याचे काही फोडाफोडीचं राजकारण झालंय शिवसेनेचं, याचा परिणाम काही मतांवर होईल असं वाटतंय का? हो मतामध्ये होईल परिणाम, पण कसं आहे माहिती आहे का, ते एवढे बहुमत नाही असं मला वाटत नाही की कोण जिंकून येईल म्हणून, पण थोडेफार होईल. अच्छा इकडच्या लोकांना काय सांगाल, काय बघून मतदान केलं पाहिजे? आपली कामं केलेली आहेत त्यांनाच मतदान करणं. लोकांचे काय काय म्हणजे प्रॉब्लेम काय आहेत, म्हणजे लोक काय बघून मतं देतील? काही हे काम केलं तर आम्ही हा नेत्याला वोट देऊ असं जर म्हणलं तर कोणतं काम करणं लोकांना जास्त महत्त्वाचं वाटतंय? मेन काम असं आहे की मॅडम आता तुम्हाला काय बोलू, काम आम्हाला आहे ना, एक तर बेरोजगार त्या लोकांना रोजगार द्यावा. आणि हे आता शिंदे गट आता त्याला पैसे देत आहेत बेरोजगारांना 3,000 रुपये काहीतरी आता दिलेलं आहे, पण ते टायमापुरती येते, मेन त्या टायमापुरती कायच येत नाही असं. आता इथं काय विधानसभेचं काय वातावरण आहे, कोण जिंकेल असं वाटतं यावेळेला? चांगलं थोडं अवघड आहे, तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार महेश सावंत येऊ शकतो. अमित ठाकरे सुद्धा पहिल्यांदाच उतरलेत मैदानात, त्यांना मतं मिळतील जास्त? ते काय सांगू शकत नाही, तर लोकांच्या मनात काय आहे ते काय सांगणार. इथं सदा सरवणकर आत्ताचे आमदार आहेत, त्यांनी काय काय कामं केली तिकडे? कामं केलेली आहेत, पण सांगू शकत नाही, थोडं अवघड आहे परिस्थिती. लोकांच्या मनात काय आहे ते नाही सांगता येणार. पण कोण कुठला आत्ताचे उमेदवार उभे आहेत तुम्हाला माहितीच आहेत सगळे, त्यापैकी कुठला असं जास्त कॅपेबल आहे की जो खरंच काही बदल घडवून आणि लोकांची कामं करेल? आमच्या मते कसं तरुणांना संधी द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे महेश सावंतला जर दिला आला तो निवडून तर तो काय करू शकेल असे. पण अमित ठाकरे पण एक नवा चेहरा आहे. हो अमित ठाकरे पण नवीन चेहरा आहे, पण कसं आहे हा सामान्य कार्यकर्ता आहे, लोकल कार्यकर्ता आहे, म्हणजे ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी सगळे संस्था सगळ्या चालवलेल्या आहेत आणि त्याला अनुभव आहे. शिवसेनेत जी फूट पडली आहे त्याबद्दल काय म्हणणं, म्हणजे हे फाटाफुटीचं जे राजकारण आहे त्याचे काय पडसाद उमटतील? नो कॉमेंट्स. चालेल काका, तुमचं काय म्हणणं आहे, कोण निवडून येईल यावेळेला? काय सांगू नाही शकत आपल्याला.
बोलता येत नाही. तुम्ही मतदान करता का इकडे? हा, इथेच. अच्छा, इकडचे उमेदवार वगैरे माहिती आहेत तुम्हाला काही? आपण देणार एकच आपला बीजेपी आहे. कोणाला? बीजेपीला. बाकी कोण बर नाही. सदा सरवणकर बर, सदा सरवणकरांना मत देणार. पण कामं केलीत का त्यांनी काही मागच्या टर्म मध्ये? केले. आम्ही कुकर घेतलाय, हे आपली मशीन घेतली, चक्की विक्की. बर, कामं केली आहेत म्हणजे. केल्यावर पण आता राज साहेबांनी त्यांच्या मुलाला पण मैदानात उतरवलंय. ते काय आपल्याला एवढं ते. काका आपल्याला दिलाय त्याला आपण द्यायचा, बर. बस. बाकी काय नाही. पण लोक नाराज नाही आहेत म्हणजे सदा सरवणकरांच्या कामावरती? नाही कोण नाही. काय माहोल आहे इकडचा, कोण जिंकेल असं वाटतंय? आता इथे प्रत्येक गल्लीमध्ये सदा सरवणकर साहेबांची कामं आहेत, बर. त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता जास्त आहे. अच्छा, आता अमित ठाकरे पण मैदानात उतरलेत, त्यांना कसा प्रतिसाद मिळतो इकडून? त्यांना कोण इथे ओपन करते असं. का बरं? नवीन चेहरा आहे तो, नवीन चेहरा आहे, बघितला नाही अजूनपर्यंत. अच्छा, कोण जास्त ओळखत पण नाही. फक्त राजपुत्र म्हणून ते आहे. आणि सदा सरवणकर साहेबांनी खूपच काम केली आहे. 30 वर्ष काम करतायत ते. काय काय कामं आवडतात तुम्हाला सदा सरवणकरांची? छोटी से छोटी आणि मोठी ते मोठी कामं त्यांनी केली. बरेच लोकांची कामं केली. प्रत्येक गल्लीत त्यांना ओळखतात सगळे. म्हणून आम्हाला वाटतं सदा सरवणकर 100% येईल. अच्छा, आणि उद्धव ठाकरेंनी पण आपला एक उमेदवार दिलेला आहे. महेश साहेब. साहेबांचाच होता ना उमेदवार. साहेबांनी त्याला- सगळे साहेबांसोबत फिरलेली माणसं आहेत ती सगळी. आम्हाला वाटत नाही साहेबांशिवाय कोण नाही वाटत. इथे काही फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे, त्याचा काही परिणाम म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जास्त मतं मिळतील असं वाटतं? नाही, थोडी हे सहानुभूती म्हणून? नाही, खासदारकीच्या पण इलेक्शनला सदा सरवणकर साहेबांनी इकडे लीड दिलेला आहे 15,500चा काहीतरी. बरं. आणि दादरमधनं सगळ्यात जास्त लीड भेटला, 6,500चा लीड शेवाळे साहेबांना तेव्हा इकडे भेटलेला. तर त्यामुळे वाटत नाही महेश साहेबांचं काही इथे होईल. अच्छा, आता राज ठाकरेंनी पण खूप कामं केलेली आहेत असं म्हणतात इकडचे लोक, तर त्याचा उपयोग अमित ठाकरेंना होईल का? नाही होणार. नाही होणार. ठीक आहे. एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय बघून लोकांनी मतं दिली पाहिजे? थोडं म्हणजे काय विचार केला पाहिजे, कसा नेता निवडला पाहिजे आपला? नेता काम करणारा 24 तास अवेलेबल असणारा नेता निवडावा. बर, सदा सरवणकर असतात 24 तास अवेलेबल असतात. जनतेसाठी असतात. रात्री पण कधी इमर्जन्सी असेल तर ते लोक यायची, असं पण नाही यायची. आमच्या टायमाला पण आलेली आहेत ती सगळी. म्हणून आता जे काही इकडं समस्या काय काय आहेत लोकांना या मतदारसंघात? लोकांच्या समस्या इथं पाण्याच्या आहेत बर, आणि बाकीचं असं रस्ते, स्वच्छता, अशा काही समस्या आहेत इकडच्या? बरेच कामं साहेबांनी पहिलेच केली आहे. तर मला नाही वाटत एवढी कामं असतील. पण साहेबांनी 30 वर्ष गल्लीमध्ये साहेबांची कामं चालू आहेत. अच्छा, ओके. 181 कामांची त्यांनी आता ओपनिंग पण केलेली मध्ये बर, आचारसंहितेच्या आधी. ओके. आता जी काही महिलांसाठी जी काही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्यांनी, तर याचा महिला मतदारांवरती परिणाम होईल असं वाटतं? 100% होईल. कारण की इकडनं 12 ते 15,000 महिलांना लाभ झालाय माहीम विधानसभेमध्ये. युवकांचे काही प्रश्न आहेत का, बेरोजगारी सारखे असे काही प्रश्न आहेत इकडे? ते सगळ्या विधानसभेमध्ये असतात. बर, त्यावरती मग सदा सरवणकर काम करतील असं वाटतंय तुम्हाला? सदा सरवणकरने त्याच्यावरती पहिलेही काम केलं, योजना काढलेली, सगळं बऱ्याच योजना काढलेल्या, कॅम्पिंग पण केलेली साहेबांनी मध्ये, लोकांना भरती पण केलेलं. खूप साहेब 30 वर्षापासून तेच करतायत. आत्ताचा राजकारण वेगळं आहे, पण साहेब पहिल्यापासून हेच काम करतात. आता इकडे सदा सरवणकर आमदार होते, तर तुम्हाला काय वाटतं की 10 पैकी तुम्हाला जर त्यांना मार्क द्यायचा तर तुम्ही किती मार्क द्याल त्यांना? 100. 10 पैकी 100? 10 पैकी 100. कारण की सगळ्या गल्ली बोळ्यात त्यांची काम आहेत. ओके, पुन्हा आता इथे पुढे पण त्यांनी काम केलं, बाजूच्या सगळ्या गल्लीमध्ये काम आहेत त्यांची. ओके, चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू.